महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेनुसार गणेशोत्सवाचा उत्साह पनवेल शहरात शिगेला पोहोचला आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन करण्यात आलेल्या अनेक दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले। विशेषतः पनवेल शहरातील वडाळे तलाव आणि पनवेल कोळीवाडा येथील विसर्जन स्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गेले 2 दिवस शहरातील प्रत्येक घराघरात गणपती बाप्पांच्या आगमनाने एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता। गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच तयारी सुरू केली होती। वाजत गाजत आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषांनी पनवेल शहर दुमदुमून गेले होते। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या 4ही प्रभागात सुमारे 8,310 दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे भक्तिमय वातावरणात नियोजनबद्धरित्या शांततेत विसर्जन करण्यात आले। यावर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने एकूण 134 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे। यामध्ये 58 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन ठिकाणे असून 76 ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे। या सर्व विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, CCTV स्टेज, टॉवरची सोय, टेबल, खुर्च्या, लाऊडस्पीकर, निर्माल्य कलश, लाईव्ह जॅकेटची सोय करण्यात आली होती।